प्रश्न क्रमांक 23,536. माझ्या मते लवकरात लवकर म्हणजे अधिवेशन संपण्यापूर्वी. हां, त्या अध्यक्ष मंत्री महोदय, महोदय बघा त्या प्रश्नामध्ये माझा निर्देश समजला ना. माननीय मंत्री महोदय भुजबळ साहेब, आपण असं म्हटलंय की अशी तक्रार प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही. आता ही तक्रार प्राप्त झाली याची माहिती आपल्याकडे आहे की नाही मला माहीत नाही, पण माझ्याकडे आहे. हे बघा, आपलेच उपायुक्त अनिल बनसोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे. संजय पाटील, कार्याध्यक्ष ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन पुणे यांनी 30 जानेवारी 2024 रोजी निवेदन दिलं आहे. आणि तुमच्याकडे हे 24च्या निवेदनावर 30 जानेवारी 2024च्या निवेदनावर 9 जानेवारी 2025ला पत्र पाठवतात. कोण? हे उपायुक्त. या उपायुक्तांचा काय इंटरेस्ट आहे बनसोडांचा मला माहीत नाही. 1 वर्ष काय केले होते यावर कारवाई करायसाठी हेही कळायला मार्ग नाही. म्हणजे तुमच्याकडे तक्रार प्राप्त झाली नाही म्हणून तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिलं आहे की तुमच्याकडे तक्रारच नाही. ही तक्रार त्या उपायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद आहे. मग ही चुकीचं आपण कसं करणार? याची दुरुस्ती करणार का? वेळ फार कमी नाही, आहे, जरा आता प्रश्न वेळ आहेच विचारा. कमी, पण हे प्रश्न पाहा ना, विचारा. आता तुम्ही तिथे बसून आहात, असे जर उत्तरे यायला लागलेत आणि असं चुकीचं ब्रीफिंग मंत्र्यांना व्हायला लागलं आणि मंत्री उत्तर द्यायला लागले, म्हणून माझा एवढाच प्रश्न आहे की त्या तक्रारीनुसार जी काही कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई 1 वर्षानंतर अध्यक्ष महोदय या स्पष्टपणे आपण म्हटलेलं आहे की माझा आता प्रश्न विचारायला जरा वेळेचं बंधन आहेच, पण माननीय मंत्री महोदयांनी संजय पाटील यांनी 30 जानेवारीचे निवेदन जे दिलं आहे त्यानुसार ज्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं उत्तर तयार केलं त्याचं दिशाभूल केली ते जाऊ द्या, पण या गोदामातील सामान्य लोकांचे काही धान्य आहेत ते चोरून बाजारात विकलं गेलं आहे आणि यामध्ये साधारणतः 157 मेट्रिक टन हे धान्य खुल्या बाजारात विकला गेला आहे. त्यामुळे हे जे काही त्रुटी आहेत किंवा ह्या आहेत याची चौकशी होणे आवश्यक आहे. म्हणून स्पेसिफिक प्रश्न असा आहे, या तक्रारीच्या अनुषंगाने काय चौकशी झाली, चौकशी केली असेल तर काय कारवाई केली आणि केली नसेल तर आपण किती दिवसात करणार आहात? अध्यक्ष महोदय, खरं तर या नागपूर शहरामध्ये FCI अजनी नागपूर या बेस डेपोवरून डायरेक्ट दुकानामध्ये जो आहे ते धान्य पोचवलं जातं आणि त्याला GPS सिस्टीम वगैरे लावलेली आहे. माहिती देतो तुम्हाला. त्याची जी चौकशी केली त्यावेळेला AEPDS PDS वरून असं लक्षात आलं